Hello everyone, welcome to the Gandhinath Tarangji College of Tea Pharmacy. In last some lectures, we have started the topic that is the solid dosage form. In that we have seen the introduction to solid dosage form, definition of powders, advantages of powders, disadvantages of powders, method of preparation of powders, mixing of powders, packaging of powders, classification of powders, according to the use. पावडर्सच्या यूजनुसार त्याचं क्लासिफिकेशन केले आहे ते आपण बघितलं. नेक्स्ट वी हॅव सीन द dispensing of powders involving special problems. पावडर डिस्पेन्स करताना कोणते कोणते प्रॉब्लेम येतात ते प्रॉब्लेम आपण डिस्कस केलेले आहेत. नेक्स्ट so today we will see the weighing techniques. Weighing is the one of the most important step for all type of pharmaceutical operation. Weighing ही एक इम्पॉर्टंट स्टेप आहे हे प्रत्येक फार्मास्युटिकल ऑपरेशनसाठी. कोणतंही प्रॅक्टिकल करताना तुम्ही काय करता, वेइंग करता. म्हणजे वेइंग ही इम्पॉर्टंट स्टेप आहे. ड्युरिंग कंपाऊंडिंग अँड डिस्पेन्सिंग ऑफ मेडिसिन वेइंग इज डन ऑन अ डिस्पेन्सिंग बॅलन्स. ज्यावेळेस पावडरचं कंपाऊंडिंग केलं जातं किंवा डिस्पेन्सिंग केलं जातं त्यावेळेस डिस्पेन्सिंग बॅलन्स यूज केला जातो. अ डिस्पेन्सिंग बॅलन्स कन्सिस्ट ऑफ हॉरिझॉन्टल बीम, सेंट्रल नाईफ, टर्मिनल नाईफ, टू पॅन्स. फर्स्ट वन इज अ ग्लास पॅन अँड सेकंड इज अ मेटल पॅन. डिस्पेन्सिंग बॅलन्सचे 4 पार्ट आहेत. फर्स्ट इज अ पहिला हॉरिझॉन्टल बीम, सेकंड सेंट्रल नाईफ, third one is a terminal knife, fourth is a two pans, that is the first one is a glass pan and second is a metal pan. Next we will see the diagram of dispensing balance. So here you can see dispensing balance consists two terminal knife edges. Here it is the first one, here it is second one. Next horizontal beam, this one is a horizontal beam. It also consists of central knife edge. This is called as a central knife edge. It consists of two pans, metal pan and glass pan. Dispensing balance चे 4 पार्ट आहेत. फर्स्ट वन इज अ टर्मिनल नाईफ एज, सेकंड इज अ हॉरिझॉन्टल बीम, थर्ड वन इज अ सेंट्रल नाईफ एज, फोर्थ टू पॅन्स म्हणजे त्याच्यात 2 पॅन आहे अवेलेबल आहेत. फर्स्ट वन इज अ मेटल पॅन अँड सेकंड इज अ ग्लास पॅन. इट ऑल्सो कन्सिस्ट ऑफ ड्रॉवर. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे वेट ठेवू शकता. नेक्स्ट वी विल सी द some techniques which should be followed while weighing the material. म्हणजे वेइंग करताना कोणत्या टेक्निक फॉलो केल्या पाहिजेत ते आपण बघूयात. फर्स्ट इज अ प्लेस द बॅलन्स ऑन द प्लेन सरफेस. तो बॅलन्स काय करायला पाहिजे, एका प्लेन सरफेसवरती ठेवला पाहिजे. नेक्स्ट सेकंड स्टेप ॲडजस्ट लेवल ऑफ बॅलन्स. काय करायची आहे, बॅलन्सची लेवल ही ॲडजस्ट करायची आहे. थर्ड स्टेप क्लीन द बॅलन्स अँड पॅन्स. नेक्स्ट काय करायचं आहे, थर्ड स्टेप काय आहे, क्लिनिंग ऑफ बॅलन्स अँड देअर पॅन्स. फोर्थ स्टेप प्लेस द क्लीन व्हाईट शीट ऑफ पेपर अंडर ईच पॅन अँड रिप्लेस इट फ्रिक्वेंटली.
काय करायचे, क्लीन व्हाईट शीट पॅनच्या खाली ठेवायची आहे आणि ती शीट प्रत्येक वेळी चेंज करायची आहे. नेक्स्ट फिफ्थ स्टेप, प्लेस द रिक्वायर्ड वेट ऑन द लेफ्ट हँड पॅन विथ द हेल्प ऑफ फोरसेप. फोरसेपच्या मदतीनं काय करायचे, जेवढे तुम्हाला वेट पाहिजेत, 500 मिलीग्राम असतील किंवा 800 मिलीग्राम असतील, 100 मिलीग्राम असेल, ते काय करायचं आहे, विथ द हेल्प ऑफ फोरसेप त्या पॅनवरती ठेवायचं आहे. नेक्स्ट क्लोज द ड्रॉवर ऑफ बॅलन्स. नेक्स्ट काय करायचं आहे, क्लोज द ड्रॉवर ऑफ बॅलन्स. जो बॅलन्सचा ड्रॉवर आहे तो व्यवस्थित क्लोज करायचा आहे. नेक्स्ट 7th स्टेप, रिमूव्ह द बॉटल ऑफ मेडिकामेंट फ्रॉम द शेल्फ अँड चेक इट्स लेबल. जी शेल्फमध्ये ठेवलेली मेडिकामेंटची बॉटल आहे ते काय करायचं आहे, घ्यायचे. तुम्हाला जी मेडिकामेंट पाहिजे त्या मेडिकामेंटची बॉटल घ्यायची आहे आणि त्याचं लेबल चेक करायचं आहे. 8th स्टेप, होल्ड द बॉटल इन द लेफ्ट हँड विथ द लेबल इन अप्पर पोझिशन. काय करायचं आहे, ती बॉटल एका लेफ्ट हँडमध्ये होल्ड करायचे. होल्ड केल्यानंतर त्या बॉटलचं लेबल चेक करायचं आहे. लेबल चेक केल्यानंतर त्या बॉटलमधून तुम्हाला जेवढ्या अमाऊंटची मेडिकामेंट पाहिजे तेवढ्या अमाऊंटची मेडिकामेंट रिमूव्ह करायचे विथ द हेल्प ऑफ स्पॅच्युला. वेन वेइंग इज कम्प्लिटेड, पुट द बॅलन्स बीम इन फिक्स्ड पोझिशन. ज्यावेळेस वेइंग ही कम्प्लीट झालेली असेल त्यावेळेस काय करायची, ती बॅलन्स बीम एका फिक्स्ड पोझिशनमध्ये ठेवायची आहे. नेक्स्ट 11th स्टेप, ट्रान्सफर द वेड मटेरियल इन अ कंटेनर ऑर ऑन अ पीस ऑफ अ पेपर. जे तुम्ही वेळ केलेलं मटेरियल आहे किंवा मेडिकामेंट आहे, ती मेडिकामेंट काय करायची आहे, एका कंटेनरमध्ये किंवा एका पीस ऑफ पेपरवरती ट्रान्सफर करायची आहे. नेक्स्ट 12th स्टेप, रिटर्न द वेट टू द ड्रॉवर विथ द फोरसेप. ते वेट काय करायचे, ते वेट विथ द हेल्प ऑफ फोरसेप ते ड्रॉवरमध्ये ठेवायचे आहेत. नेक्स्ट, क्लीन द बॅलन्स पॅन अँड स्पॅच्युला. लास्ट स्टेप ऑफ वेइंग काय आहे, क्लीन द बॅलन्स पॅन अँड स्पॅच्युला. आपण आणखीन एकदा बघूया. फर्स्टली काय करायचं आहे, तो एक फर्स्ट स्टेप काय आहे, तो बॅलन्स एका प्लेन सरफेसवरती ठेवायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे, ॲडजस्ट द लेवल ऑफ बॅलन्स. बॅलन्सची लेवल काय करायचे, ॲडजस्ट करायचे. थर्ड स्टेप काय आहे, तो बॅलन्स आणि त्याचे जे पॅन्स आहेत ते व्यवस्थित क्लीन करायचे आहेत. फोर्थ स्टेप, प्लेस द क्लीन व्हाईट शीट. एक व्हाईट शीट त्या बॅलन्स पॅनच्या खाली ठेवायची आहे अँड रिप्लेस इट फ्रिक्वेंटली. नेक्स्ट 5th स्टेप, तुम्हाला जेवढ्या अमाऊंटची मेडिकामेंट पाहिजे तेवढे वेट्स विथ द हेल्प ऑफ फोरसेप काय करायचे, त्या बॅलन्स पॅनमध्ये ट्रान्सफर करायचे. ट्रान्सफर केल्यानंतर ते ड्रॉवर क्लोज करून टाकायचे. ते ड्रॉवर क्लोज केल्यानंतर रिमूव्ह जी मेडिकामेंटची बॉटल आहे शेल्फमध्ये, ती बॉटल घेऊन त्याचं लेबल चेक करायचं आहे. होल्ड द बॉटल इन द लेफ्ट हँड विथ द लेबल इन अप्पर पोझिशन. ती बॉटल काय करायचे, लेफ्ट हँडमध्ये घेऊन त्याचं लेबल व्यवस्थित चेक करायचं आहे. तुम्हाला जी हवी आहे तीच मेडिकामेंट आहे का हे त्या लेबलवरती व्यवस्थित चेक करायचं आहे. ते चेक केल्यानंतर त्या बॉटलमधून मेडिकामेंट घ्यायची आहे विथ द हेल्प ऑफ स्पॅच्युला आणि ती मेडिकामेंट त्या वेइंग पॅनमध्ये ट्रान्सफर करायची आहे. ट्रान्सफर केल्यानंतर त्याची व्यवस्थित वेइंग करायचं आहे. वेइंग केल्यानंतर जी बॅलन्स बीम आहे ती एका फिक्स्ड पोझिशनमध्ये ठेवायची आहे. मग जे वेळ केलेलं मटेरियल आहे ते मटेरियल एका कंटेनरमध्ये किंवा एका व्हाईट शीटवरती ट्रान्सफर करायचं आहे. ट्रान्सफर केल्यानंतर
जे वेट्स घेतलेले आहेत ते वेट्स पुन्हा त्या ड्रावरमध्ये रिटर्न करून टाकायचे, रिटर्न ठेवायचे आहेत. लास्ट स्टेप आहे क्लिनिंग. ते बॅलन्स किंवा जे बॅलन्स पॅन असतील ते व्यवस्थित क्लीन करायचं आहे. नेक्स्ट वी विल सी द एरर्स इन द वेइंग. ज्यावेळी तुम्ही वेइंग करत असतात त्यावेळेस वेइंग करताना काही प्रॉब्लेम्समुळे एरर येतात, काही रिझन्समुळे त्या वेइंगमध्ये एरर येतात. ते रिझन आपण आज बघणार आहोत. ड्युरिंग वेइंग देअर कॅन बी चान्सेस ऑफ एरर विच मे अक्यू ड्यू टू फॉलोइंग रिझन्स. वेइंग करताना चान्सेस ऑफ एरर येण्याचे चान्सेस खूप असतात. मग त्याचे रिझन आपण पुढे बघूयात. फर्स्ट वन इज द बॅलन्स इज नॉट प्रॉपरली लेवल्ड. हिअर यू राईट द लेवल्ड, इट इज नॉट लेबल्ड. म्हणजे इथं तुम्ही लेबल्ड लिहायच्याऐवजी लेवल्ड लिहा. द बॅलन्स इज नॉट प्रॉपरली लेवल्ड. जर तो बॅलन्स प्रॉपरली लेवल केलेला नसेल तर तुमच्या वेइंगमध्ये एरर येईल. नेक्स्ट द रेस्ट पॉईंट ऑफ द बॅलन्स इज नॉट करेक्ट. जर त्या बॅलन्सचा रेस्ट पॉईंट हा करेक्ट नसेल तर त्या वेइंगमध्ये एरर येईल. द टू पॅन्स ऑफ द बॅलन्स आर ऑफ अनइक्वल वेट्स. जर त्या बॅलन्सचे दोन्ही पॅनचं वजन हे सेम असायला पाहिजे. जर ते सेम नसेल, ग्लास पॅनचं वेगळं आणि मेटल पॅनचं वेगळं असेल तर वेइंगमध्ये एरर येऊ शकतात. नेक्स्ट द सरफेस ऑफ द पॅन आर रफ. जर त्या पॅनचा सरफेस हा रफ असेल त्याच्यामुळे पण वेइंगमध्ये एरर येऊ शकतात. द मटेरियल इज वेड डायरेक्टली ऑन द पॅन. ते मटेरियल काय करायचं आहे, जर ते मटेरियल डायरेक्टली पॅनवरती वे केलेलं असेल तर तुमचं जे मेडिकामेंट आहे ते त्या पॅनला स्टिक होईल आणि वेइंगमध्ये एरर येतील. नेक्स्ट द मटेरियल इज वेड इवन दो द पॅन्स आर स्टील ऑसिलेटिंग. जर मटेरियल हे वे केलं, वेइंग झालं आहे मटेरियलचं, तरी देखील ते मेटल पॅन्स आहेत ते सारखे ऑसिलेट होत आहेत, म्हणजे सारखे हलत आहेत. त्यावेळेस पण एरर येण्याचे चान्सेस असतात. वेट्स आर हँडल्ड विथ द हँड अँड नॉट विथ द फोर्सेप. ज्यावेळेस जे वेट्स आहेत तुम्ही फोर्सेपनी हँडल न करता हाताने जर हँडल केले तर जो हाताचा ग्रीसी सबस्टन्स आहे तो काय होतो, त्या फोर्सेपला त्या वेट्सला लागतो. त्यामुळे काय होतं, वेइंगमध्ये एरर येतात. हे काय झालं, इन द वेइंग. म्हणजे वेइंग करताना कोणते कोणते एरर येऊ शकतात आणि त्याचे वेइंग करताना एरर येतात त्याचे रिझन काय असू शकतात हे आपण बघितलं. नेक्स्ट मिनिमम वेहेबल अमाऊंट. मिनिमम वेहेबल अमाऊंट म्हणजे एरर इन द अमाऊंट ऑफ इन्ग्रेडियंट शुड नॉट बी मोर दॅन 5%. म्हणजे जो एरर आहे, सपोज तुम्हाला 100 ग्रॅम ड्रग घ्यायचं आहे. जर 100 ग्रॅम ड्रग घ्यायचा आहे, ती पावडर एकतर 105 ग्रॅम असू शकते किंवा 105 मिलीग्राम असू शकतं किंवा 95 मिलीग्राम असू शकतं. इथे तुम्ही बघू शकता एरर इज इन द अमाऊंट ऑफ इन्ग्रेडियंट शुड नॉट बी मोर दॅन ±5%. 5% जास्त असू शकते किंवा 5% कमी तर असू शकतं. हे एरर आपण ग्राह्य धरलं जाऊ शकतं. नेक्स्ट मिनिमम वेहेबल क्वांटिटी शुड नॉट बी लेस दॅन 2 ग्रेन और 100 मिलीग्राम टू मेंटेन अँड एरर ऑफ ±5%. मिनिमम वेहेबल क्वांटिटी ही 2 ग्रेन किंवा 100 मिलीग्राम असली पाहिजे, त्याच्यापेक्षा कमीही नसायला पाहिजे. नेक्स्ट फॉलोइंग प्रोसिजर शुड बी फॉलोड फॉर डिस्पेन्सिंग क्वांटिटीज
बिलो मिनिमम वेएबल अमाऊंट्स. जर बिलो मिनिमम वेएबल अमाऊंट्स असेल तर फॉलोइंग प्रोसिजर फॉलो केली जाते. यूज डिजिटल सिंगल पॅन बॅलन्स और अन ॲनालिटिकल बॅलन्स फॉर वेइंग. मिनिमम वेएबल अमाऊंटचं वेट करायचं असेल तर डिजिटल सिंगल पॅन बॅलन्स किंवा ॲनालिटिकल बॅलन्स यूज केला जातो वेइंगसाठी, किंवा बाय यूजिंग प्री फॅब्रिकेटेड डोसेज फॉर्म. म्हणजे प्री फॅब्रिकेटेड म्हणजे जे अगोदरच तयार केलेले डोसेज फॉर्म आहेत, जसं की टॅबलेट टच रेट और हायपरडर्मिक टॅबलेट्स. प्री फॅब्रिकेटेड म्हणजे जे डोसेज फॉर्म अगोदरच तयार केलेले आहेत, असे डोसेज फॉर्म आपण यूज करू शकतो. मग त्याचं एक्झाम्पल टॅबलेट टच रेट किंवा हायपोडर्मिक टॅबलेट्स. नेक्स्ट, बाय टेकिंग द मिनिमम वेएबल क्वांटिटी of potent drug and saturate it with a solid diluent such as lactose. By taking the minimum weighable quantity म्हणजे वेइंग करण्याची मिनिमम क्वांटिटी घेतली जाऊ शकते पोटेंट ड्रगची, आणि ती क्वांटिटी कशासोबत सॅच्युरेट करायची आहे? डायल्युएंट सोबत. म्हणजे इथं कोणती मेथड यूज करायची आहे? जिओमेट्रिक डायल्युशन मेथड यूज केल्या जाऊ शकते. डायल्युएंट कोणते कोणते वापरू शकतात? लॅक्टोज किंवा डेक्स्ट्रोज. The following factor must be considered while preparing trituration and dilution. डायल्युशन किंवा ट्रिच्युरेशन करताना कोणत्या फॅक्ट किंवा कोणते फॅक्टर लक्षात घेतले पाहिजे ते बघूयात. द क्वांटिटी ऑफ मेडिकामेंट टू बी डायल्युटेड शुड नॉट बी लेस दॅन मिनिमम वेएबल क्वांटिटी. मिनिमम वेएबल क्वांटिटी काय आहे? ±5%. म्हणजे एक तर तो ड्रग 5% जास्त असायला पाहिजे किंवा 5% कमी तर असायला पाहिजे किंवा ॲक्युरेट वेट असायला पाहिजे. The quantity of medicament to be diluted should not be less than minimum weighable quantity. Next, the final dilution contain the required amount of drug in a minimum weighable amount. म्हणजे जे फायनल डायल्युशन आहे त्याच्यामध्ये रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ ड्रग असायला पाहिजे इन मिनिमम वेएबल अमाऊंट्स. नेक्स्ट, geometric dilution. The dilution of minimum weighable amount of the drug is done with the diluent in a geometric proportion known as a geometric dilution. ही काय झाली? जिओमेट्रिक डायल्युशनची डेफिनेशन. जर डायल्युशन मिनिमम वेएबल अमाऊंटच्या ड्रगचं हे कशामध्ये असायला पाहिजे? जिओमेट्रिक प्रोपोर्शनमध्ये असायला पाहिजे. त्याला काय म्हणतात? जिओमेट्रिक डायल्युशन. The dilution of minimum weighable amount of the drug is done with the diluent in a geometric proportion known as a geometric dilution. Next, proper care and uses of dispensing balance. The following point should be always be kept in the mind for proper care and uses of dispensing balance. त्या डिस्पेन्सिंग बॅलन्सची केअर कसा केला पाहिजे किंवा यूज कसा केला पाहिजे आणि कोणते पॉईंट फॉलो केले पाहिजेत ते आपण बघूयात. इट शुड बी केप्ट इन अ प्लेस विच इज फ्री फ्रॉम डस्ट, ह्युमिडिटी अँड करोजिव्ह वेपर्स ऑफ सर्टन केमिकल्स. जो डिस्पेन्सिंग बॅलन्स आहे अशा प्लेसमध्ये ठेवायचा आहे जिथे डस्ट नसेल किंवा ह्युमिडिटी नसेल, ह्युमिड वातावरण नसेल किंवा करोजिव्ह वेपर्स ऑफ सर्टन केमिकल्स नसतील. एका वेल व्हेंटिलेटेड प्लेसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे? तो डिस्पेन्सिंग बॅलन्स ठेवायचा आहे. नेक्स्ट, इट शुड बी केप्ट ऑन स्मूथ प्लेन स्लॅब और ऑन अ स्टेबल टेबल. तो वेइंग बॅलन्स काय करायचा आहे? एका स्मूथ प्लेन स्लॅबवरती किंवा स्टेबल टेबलवरती ठेवायचा आहे. नेक्स्ट, क्लीन द पॅन ऑफ द डिस्पेन्सिंग बॅलन्स विथ अ क्लीन डस्टर बिफोर अँड आफ्टर इट्स यूज. वेइंग करायच्या अगोदर
किंवा वेईंग केल्यानंतर तो डिस्पेन्सिंग बॅलन्स काय करायचा आहे, एका डस्टरच्या मदतीने क्लीन करायचा आहे. नेक्स्ट, नेवर कीप द वेट और द मेडिकामेंट ऑन द पॅन when the beam of balance is free to oscillate. ज्यावेळेस पॅन बीम ऑफ द बॅलन्स इज फ्री टू ऑसिलेट असेल तर त्यावेळेस काय करायचं आहे, मेडिकामेंट किंवा ड्रग त्यावरती ठेवायचे नाही आहेत. जे ग्रीसी सबस्टन्स किंवा वॅक्सी सबस्टन्स असतील शुड बी वेड ऑन वॅक्स पेपर. जे ग्रीसी सबस्टन्स आहेत किंवा वॅक्सी सबस्टन्स आहेत ते वेड ऑन वॅक्स पेपर. जर ते त्यावरती वे केले वॅक्स पेपरवरती वे केले नाहीत तर ते सबस्टन्सेस त्या पॅनला स्टिक होऊ शकतात, त्यामुळे वेईंगमध्ये एरर येऊ शकतो. नेक्स्ट पॉइंट काय आहे, ऑलवेज यूज स्पॅच्युला टू ट्रान्सफर एनी मटेरियल फ्रॉम द बल्क पॅकिंग टू द पॅन. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला ते पावडर ट्रान्सफर करायचं आहे त्यावेळेस स्पॅच्युला हा यूज केला पाहिजे, स्पॅच्युला हा मस्ट यूज केला पाहिजे. नेक्स्ट, द ड्रावर ऑफ द बॅलन्स शुड बी क्लोज्ड व्हाईल वेईंग. ज्यावेळेस तुम्ही वेईंग करता त्यावेळेस त्या बॅलन्सचा जो ड्रावर आहे तो व्यवस्थित क्लोज केलेला असला पाहिजे. द वेट शुड बी ट्रान्सफर्ड विथ द हेल्प ऑफ फोर्सेप. जे वेट्स आहेत ते वेट्स विथ द हेल्प ऑफ फोर्सेप ते ट्रान्सफर केले पाहिजेत. म्हणजे विथ द हेल्प ऑफ स्पॅच्युला ते ट्रान्सफर केले पाहिजेत. After using the balance, it should be cleaned immediately with the soft cloth or a brush. बॅलन्सचा यूज झाल्यानंतर ते एका सॉफ्ट क्लॉथनी किंवा ब्रशनी क्लीन केले पाहिजेत. नेक्स्ट, when balance is not in use, it must be cleaned and covered with the balance cover. when balance ज्यावेळेस बॅलन्सचा यूज नसेल त्यावेळेस काय करायचं आहे, तो बॅलन्स क्लीन करून बॅलन्स कवरनं व्यवस्थित कवर केला पाहिजे. नेक्स्ट, we will see the electronic balance. Here you can see in our laboratory we use the electronic balance. In our lab we use the electric balance for weighing purpose. A wide range of electronic balances are available in the market with the different degree of sensitivity. आपल्या मार्केटमध्ये डिफरंट टाइप्स ऑफ इलेक्ट्रॉनिक बॅलन्स आहेत ज्याची की डिग्री ऑफ सेन्सिटिव्हिटी ही डिफरंट आहे. द फॉलोइंग आर द वेइंग टेक्निक्स फॉर द इलेक्ट्रॉनिक बॅलन्स. इलेक्ट्रॉनिक बॅलन्सवरती वेइंग करताना कोणत्या टेक्निक फॉलो केल्या पाहिजे ते बघूयात. फर्स्ट, क्लीन द बॅलन्स अँड पॅन्स. क्लीन द बॅलन्स अँड पॅन. तो बॅलन्स व्यवस्थित क्लीन करायचा आहे आणि पॅन देखील व्यवस्थित क्लीन करायचा आहे. सिलेक्ट द सुटेबल वेइंग वेसल ऑर अ पेपर. एकतर वेइंगसाठी एखादं सुटेबल वेसल किंवा एखादा सुटेबल पेपर जसं की बटर पेपर असेल तो काय करायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे. नेक्स्ट, चेक दॅट बॅलन्स इज सेट ऑन 0. अगोदर चेक करायचं आहे बॅलन्स इज सेट ऑन 0 लाईक दिस वन. दिस बॅलन्स इज सेट ऑन 0. नेक्स्ट, रिमूव्ह द बॉटल ऑफ मेडिकामेंट फ्रॉम द शेल्फ अँड चेक इट्स लेबल. मेडिकामेंटची जी बॉटल आहे ती शेल्फमध्ये रिमूव्ह करून त्याचं लेबल चेक करायचं आहे. नेक्स्ट स्टेप, होल्ड द बॉटल इन द लेफ्ट हँड विथ द लेबल इन अप्पर पोझिशन सो दॅट इट इज विजिबल ड्युरिंग वेइंग. मग ती बॉटल काय करायची आहे, लेफ्ट हँडला अप्पर साईडला
होल्ड करायची आहे. होल्ड केल्यानंतर त्याचं लेबल दिसेल अशा टाईपमध्ये ती बॉटल होल्ड करायची आहे. नेक्स्ट, ग्रेसी अँड वॅक्सी सबस्टन्स शुड बी वेड ऑन अ वॅक्स पेपर. जे ग्रीसी सबस्टन्स असतील किंवा वॅक्सी सबस्टन्स असतील ते सबस्टन्सेस वॅक्स पेपरवरती वे केले पाहिजेत. नेक्स्ट, ऑलवेज यूज स्पॅच्युला टू ट्रान्सफर एनी मटेरियल. प्रत्येक वेइंगच्या वेळेस स्पॅच्युला हा यूज केला पाहिजे. प्रत्येक वेळेस जर मेडिकामेंट बॉटलमधून पॅनवरती ट्रान्सफर करायचे असेल त्यावेळेस काय करायचं आहे, स्पॅच्युला हा यूज करायचा आहे. तो डायरेक्ट बॉटलने किंवा जी वरची कॅप असते त्या कॅपने ट्रान्सफर नाही करायचा आहे. तो कशाने ट्रान्सफर करायचा आहे, एखादा स्पॅच्युलाचा यूज करून तो ड्रग त्या पॅनवरती ट्रान्सफर करायचा आहे. द ड्रावर ऑफ द बॅलन्स ज्या टेक्निक्स आहेत इलेक्ट्रॉनिक बॅलन्स हँडल करताना त्या टेक्निक्स आपण बघूयात. फर्स्टली, क्लीन द बॅलन्स अँड पॅन्स. जो तुमचा बॅलन्स आहे किंवा जे ते व्यवस्थित क्लीन करायचे आहेत. सिलेक्ट द सुटेबल व्हेइंग व्हेसल ऑर अ पेपर. काय सिलेक्ट करायचं आहे, एक व्हेइंग व्हेसल आहे किंवा एक पेपर आहे तो सिलेक्ट करायचा आहे व्हेइंगसाठी. चेक दॅट बॅलन्स इज सेट ऑन 0. चेक करायचं आहे तो बॅलन्स 0वरती सेट झाला आहे का. नसेल तर व्यवस्थित 0वरती सेट करायचा आहे. रिमूव्ह बॉटल ऑफ मेडिकामेंट फ्रॉम द शेल्फ अँड चेक इट्स लेबल. Medicament is transferred to the pan until the required weight is read on the scale. Medicament is transferred to the pan until required weight is read on the scale. मेडिकामेंट्स विथ द हेल्प ऑफ स्पॅच्युला, म्हणजे स्पॅच्युलाच्या मदतीने ती मेडिकामेंट काय करायची आहे, ट्रान्सफर करायची आहे. अंटिल तुम्हाला जेवढं वेट हवं आहे ते स्केलवरती दिसत नाही आहे तोपर्यंत ते मेडिकामेंट ट्रान्सफर करायची आहे. नेक्स्ट, क्लोज द बॉटल अँड रिटर्न टू द शेल्फ. ती बॉटल क्लोज करून पुन्हा ती शेल्फमध्ये रिटर्न करायची आहे. नेक्स्ट, रिसेट द बॅलन्स रीडिंग टू द 0 अँड केअरफुली क्लीन द बॅलन्स. नेक्स्ट काय करायचं आहे, रिसेट द बॅलन्स रीडिंग टू द 0. ते ड्रग काढून घेऊन जे ड्रग मटेरियल आहे किंवा जे ड्रगचं कंटेनर आहे किंवा ड्रगचा जो पेपर आहे तो काय करायचा आहे, काढून घ्यायचा आहे. नंतर तो बॅलन्स 0वरती सेट करायचा आहे आणि व्यवस्थितरित्या क्लीन करायचा आहे. सो टुडे वी विल स्टॉप हिअर युअर chapter number 4, that is the solid dosage form, especially powders, is completed. So I will give you assignment. You should complete that assignment and notes. ज्या नोट्स दिलेल्या आहेत त्या नोट्स तुमच्या नोटबुकमध्ये लिहिलेल्या असल्या पाहिजेत. थँक्यू.